1-1.5 चमचा आपण तळलेल्या कांद्याची पेस्ट याला टाकलेली आहे. आता त्याला थिकनेस पण मस्त आलेला आहे. आता एका बाजूला घेतलं आहे मी, गॅसच्या बाजूला काढलेली ग्रेव्ही, आणि हे आपण जे दही आहे फेटून घेतलेलं, हे याच्यात मी एक 2 ते 2.5 चमचे दही टाकतो आहे. त्याला हलकेच पहिले मिक्स करून घेऊ आपण. आता याच्यात जाणार आहे कसुरी मेथी टाकतो याच्यात, म्हणजे त्या मसाल्याला आणखीन खूप छान चव येईल आणि त्या मेथीचा फ्लेवर खूप छान लागतो. मसाला एकदम मस्त दिसतोय. याच्यात जाऊ देऊया थोडं मीठ, किंचित साखर, एक 2 चिमूट. त्याला 5 मिनटं त्याला उकळायचं आहे. 4-5 मिनटं मसाला शिजला पाहिजे छान. आणि वाटलं तर पाणी आहे थोडंसं, ते ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला त्याचा थिकनेस बघून. याच्यात जाऊ दे थोडंसं अमूल चीज. आहा, ते असते ना थोडंसं मस्त. गॅस बंद करतोय. लिंबाचा रस आणि कोथिंबीर. खतरनाक चव आहे. आता जाऊ देऊया याच्यावरती मशरूम्स. कोथिंबीर, थोडंसं अमूल बटर. एकदम टेम्पटिंग झाली आहे डिश. चीजी स्टफ मशरूम मसाला. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चीझी स्टफ मशरूम मसाल्यासाठी लागणारे साहित्य: अमूल चीज, लसणाची पात, तळलेल्या कांद्याची पेस्ट, मशरूम्स, ब्रेड क्रम्स, बारीक चिरलेला कांदा, किसलेलं पनीर, अमूल बटर, चिरलेली कांद्याची पात, बारीक चिरलेली कोथिंबीर, तीळ आणि शेंगदाण्याचं कूट, लिंबू, दही, सिमला मिरची, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, हिरवी मिरची, कसुरी मेथी, जिरेपूड, धणेपूड, हळद, लाल तिखट, मीठ आणि साखर. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये किसलेलं पनीर घेऊन त्यामध्ये सिमला मिरची, हिरवी मिरची, अमूल चीज, कांद्याची पात, चिरलेली लसणाची पात, मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. मशरूमचा मधला भाग काढून घ्यावा. ब्रेड क्रम्स आणि पनीरचं मिश्रण मशरूम मध्ये भरून घालावं. बेकिंग ट्रे मध्ये सिल्व्हर पेपर पसरवून त्याला अमूल बटर लावून घ्यावं. स्टफ केलेले मशरूम्स ट्रे मध्ये ठेवून 180 डिग्रीला 10 ते 12 मिनिटं बेक करून घ्यावेत. एका खोलगट पॅन मध्ये अमूल बटर आणि तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, जिरेपूड, धणेपूड, गरम मसाला, हळद, तिखट आणि पाणी घालून एक उकळी काढावी. त्यानंतर 2 ते 2.5 चमचे तीळ आणि शेंगदाण्याचं कूट, तळलेल्या कांद्याची पेस्ट, दही, कसुरी मेथी, मीठ आणि साखर घालून पुन्हा एक उकळी काढावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये अमूल चीज, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालावी. एका सर्व्हिंग प्लेट मध्ये तयार करी ओतून त्यावर स्टफ केलेले मशरूम्स, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अमूल बटर घालून डिश सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.